मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन लाईव्ह सेशनमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत एक स्विंग ट्रेडिंगची रिझल्ट स्पेसिफिक स्ट्रॅटेजी. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी स्ट्रॅटेजी फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती शिकवतो आहे. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. व्यवस्थित लक्ष द्या, शेवटपर्यंत लक्ष द्या. आपण सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप या ठिकाणी नक्की शिकून घेणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया. सर्वांना स्क्रीन वाईज जर क्लिअर असेल तर मला सांगा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे, तुमच्यासाठीच ओपन आहे. कमेंट बॉक्स नक्की फायदा करून. ओके, आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगा की आपले जे शेअर मार्केटमध्ये जे कंपन्यांचे रिझल्ट लागतात, हे कंपन्यांचे रिझल्ट कधी लागतात, म्हणजे कशा प्रकारे लागतात. हे कंपन्यांचे रिझल्ट मंथली लागतात, कंपन्यांचे रिझल्ट इयरली लागतात, कधी लागतात, कशा प्रकारे लागतात. आणि सोबतच मी आजचा हा सेशन आज घेण्यामागचं एक महत्त्वाचं रिझन काय आहे तेही मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहोत. तुम्हाला फक्त पुढची 20 मिनिटं, 20 ते 25 मिनिटं इथे द्यायची आहेत. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. त्यामध्ये तुम्हाला मी सर्व स्ट्रॅटेजी व्यवस्थित समजून सांगणार आहे. ओके, कंपन्यांचे रिझल्ट कधी लागतात, कशा प्रकारे लागतात, आय थिंक माहिती नाहीये बऱ्याच लोकांना. माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की जे ते सांगू शकता. ठीक आहे, कंपन्यांचे रिझल्ट लागतात. यस, कंपन्यांचे रिझल्ट लागतात दर 3 महिन्याने. दर 3 महिन्यांनी कंपन्यांचे रिझल्ट लागतात. ठीक आहे, म्हणजे काय, याला म्हणतात क्वार्टरली रिझल्ट, याला म्हणतात एव्हरी क्वार्टरली रिझल्ट. आता क्वार्टर कधी कधी असतो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता जानेवारी ते मार्च एक क्वार्टर असतो, जो आता संपलेला आहे. त्यानंतर एप्रिल ते जून एक क्वार्टर असतो. ओके, जुलै ते ऑक्टोबर एक क्वार्टर असतो, आणि जुलै ते सप्टेंबर एक क्वार्टर असतो, आणि ऑक्टोबर ते डिसेंबर एक क्वार्टर असतो. अशा प्रकारे 4 क्वार्टर असतात, म्हणजे 3 3 महिने इंटू 12 महिने एका वर्षामध्ये. आता जो क्वार्टर संपलेला आहे ना, जानेवारी ते मार्च वाला, हा फार इम्पॉर्टंट क्वार्टर असतो कंपन्यांसाठी. कारण की क्लोजिंग असते, वर्ष संपणार असतं, फायनान्शियल इयर क्लोज होणार असतं. तर या ठिकाणी जे आहे तो आपला स्टॉक मार्केटमध्ये एप्रिल महिना जो असतो ना, हे एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांचे रिझल्ट येणार असतात. मंथ आपल्याला यामध्ये क्वार्टरली रिझल्ट समजतात, इयरली रिझल्ट समजतात, सर्व रिझल्ट समजतात. हा महिना खूप इम्पॉर्टंट असतो. आजचा सेशन मी आज घेण्यामागचं रिझन हेच आहे की बाबा, क्वार्टरली रिझल्ट सुरू झालेले आहेत. क्वार्टरली रिझल्ट काही कंपन्यांचे आलेले सुद्धा आहेत, लागलेले सुद्धा आहेत. त्या निमित्ताने जे आहे ते तुम्हाला आता स्टॉक मार्केटमध्ये त्या त्या शेअर्समध्ये एक चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी पाहायला भेटू शकतात. रिझल्ट जर एक्सपेक्टेशन पेक्षा चांगले आले, चांगली मूव्ह होईल. एक्सपेक्टेशन पेक्षा खराब आले, खराब मूव्ह होईल. आता मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला किती जणांना माहिती आहे की क्वार्टरली रिझल्ट कुठे बघायचे. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे क्वार्टरली रिझल्ट कुठे बघायचे, फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी देणार आहे. अशा शेअर्सची स्ट्रॅटेजी देणार आहे जे कदाचित नवीन असतील तुमच्यासाठी, छोटे शेअर्स असतील, कंपन्या असतील, सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. मला सांगा की तुम्हाला माहिती आहे की क्वार्टरली रिझल्ट कुठे बघायचे ते. ओके, आपण बघून घेऊया. जेव्हा आता समजा एखादा शेअर, मी कोणताही शेअर इथे टाकला फक्त जस्ट फॉर एज्युकेशनल पर्पजसाठी. या ठिकाणी मला काय दिसतंय इथे बघा, जेव्हा मी ट्रेडिंग वरती शेअर्स टाकतो ना, तर इथे मला ना खाली काहीतरी मला लिहून येतं ई. ई म्हणजे काय, ईचा फुल फॉर्म होतो अर्निंग्स. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की बाबा, पर्टिक्युलर ज्या कंपनीचा चार्ट तुम्ही ओपन केलाय ना, त्याचे अर्निंग्स कधी आहेत. ओके, डी म्हणजे काय, डिव्हिडंड. डिव्हिडंडचे डेट आलेले. आता फॉर एक्झाम्पल आपण क्लिक करूया टीसीएक्स मध्ये. समजा आपण टीसीएसच्या शेअरवरती इथे क्लिक केली डी मध्ये. डी मध्ये काय दिसतंय, 16 जानेवारी एक्स डेट, अमाऊंट ₹57. म्हणजे 16 जानेवारी एक्स डेट होती टीसीएसच्या शेअरसाठी, जिथे ₹57 डिव्हिडंड तुम्हाला भेटणार होता पर शेअर मागे. ते इथे आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्या आधी अर्निंग्स कधी झाली ती ई आहे. त्याच्या आधी अर्निंग झाली 12 जानेवारीला. मग अर्निंग काय झाली ती इथे आलेली आहे. त्यानंतर लेटेस्ट वाला ई वरती क्लिक केलं. लेटेस्ट वाला अर्निंग कधी झाली, 9 एप्रिल, बरोबर. 9 एप्रिलला जो रिझल्ट लागला तो कसला लागला, जानेवारी फेब्रुवारी मार्च या क्वार्टरचा लागला. त्यामध्ये आपल्याला इयरली रिझल्ट सुद्धा कम्पेअर करता आला. तर यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की यामध्ये सिम्पली इथे लिहिलेलं आहे की, इथे बघा एक मिनिट, मी इथे ओपन करतो. हा, या ठिकाणी इथे तुम्हाला काय लिहिलेलं दिसतंय, सरप्राईज. सरप्राईज म्हणजे काय, सरप्राईज म्हणजे मार्केटला सरप्राईज झालेलं आहे की बाबा, अर्निंग जी आहे टीसीएसची ती कमी झालेली आहे. मार्केट सरप्राईज का झालेलं आहे, अर्निंग जी आहे ती टीसीएसची कमी झालेली आहे. तसं टीसीएस मध्ये तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये बघाल तर बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. याच्यामध्ये अर्निंग पण कमी झाली आहे टीसीएसची. ज्यामध्ये तुम्हाला इथे सरप्राईज म्हणजे काय, रेव्हेन्यू वाढलेले आहे. अर्निंग किती पर्सेंट कमी झाली, 0.15, आणि रेव्हेन्यू वाढलेला आहे 1%. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ह्याचे रिझल्ट एक शॉर्टकट मध्ये दिसतोय. ठीक आहे, आता हे एवढं सगळं झालं. आता इथे तुम्हाला डिव्हिडंड वगैरेचे काय डेट दिसते का, तर नाही.
आता मला सांगा TCS ची नेक्स्ट अर्निंग कधी आहे? एस्टिमेटेड अर्निंग आहे, एस्टिमेटेड डेट आहे, फिक्स डेट नाही. TCS ची नेक्स्ट अर्निंगची एस्टिमेटेड डेट काय आहे? 9 जुलै. मला सांगा 9 जुलैच्या आसपास आपण काही स्ट्रॅटेजी बनवू शकतो का, किंवा स्ट्रॅटेजी करू शकतो का? तर यस, नक्कीच करू शकतो. कशी करायची, काय करायची बघून घेऊया. ठीक आहे. आता हे फक्त TCSचं एक्झाम्पल बघितलं, कोणत्याही शेअरसाठी तुम्ही बघू शकता. असं असं नाही की फक्त TCSच मी तुम्हाला जास्ती असं सांगतो. बजाज फायनान्सची अर्निंग कधी आहे? 29 एप्रिल, म्हणजे पुढच्या एक 8-9 दिवसामध्ये. बजाज फायनान्ससाठी आपण स्ट्रॅटेजी करू शकतो. ह्या अर्निंग मध्ये एस्टिमेटेड अर्निंग किती आहे, एस्टिमेट्स किती आहे, रेव्हेन्यू किती आहे, सगळं दिलेलं आहे. जर कंपनीने ह्याच्यापेक्षा खराब परफॉर्म केला तर शेअर पडू शकतो, चांगला केला तर वाढू शकतो. आपण काही स्ट्रॅटेजी करू शकतो का, मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. येस, नक्कीच करू शकतो. आता हे झालं ट्रेडिंग व्ह्यूवरचं टेक्निकल. मी तुम्हाला अर्निंग मध्ये घेऊन जाणार आहोत आता फंडामेंटली. ठीक आहे. फंडामेंटलसाठी कोणती वेबसाईट आपण वापरतो? Screener.in. फ्री वेबसाईट आहे, कोणते ऍडव्हर्टायझिंग नाही, काही नाही, काही नाही, फ्री वेबसाईट आहे. एकदा का तुम्ही Screener.in वरती गेलात, तुम्ही कोणत्याही शेअरचं नाव इथे सर्च करू शकता. पण लक्षात घ्या, मला अर्निंग पाहिजे तर काय करायचं? Screener.in ह्याच्या आयकॉन वरती क्लिक करायची. Screener.in ह्याच्या आयकॉन वरती जे आहे ते तुम्ही या देऊन क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन रिफ्रेश होते आणि तुम्हाला घेऊन जाते Screener.in च्या वेबसाईट वरती. मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगा, तुमच्यापैकी किती लोक Screener.in ची वेबसाईट वापरत आहेत किंवा कधीतरी वापरलेले, हे मला सांगा. ओके. मी परत एकदा सांगतो, कोणती जाहिरात वगैरे नाहीये, बट काय आहे, तुम्हाला याचे फंडामेंटल अनालिसिससाठी ही एक चांगली वेबसाईट तुमच्यासाठी नक्कीच ठरू शकते त्यामुळे. ठीक आहे. सो आता ओके, Screener.in बऱ्याच जणांनी वापरलेली आहे. आता मी तुम्हाला इथे सांगतो, या ठिकाणी तुम्हाला स्ट्रॅटेजी कशी बनवायची ते सांगतो. इथे बघा, इथे तुम्ही आलात ना, माझ्या फोटोच्या बाजूला बघा जरा, क्वार्टरली रिझल्ट दिसतंय, दिसतंय सर्वांना? हे क्वार्टरली रिझल्ट दिसतंय. अपकमिंग IPOs दिसतंय. अपकमिंग IPOs सोडून द्या थोड्या वेळासाठी. क्वार्टरली रिझल्ट सगळ्यांना दिसतोय का? इथे क्लिक करायचे. इथे आलेलं आहे 67 न्यू. इथे किती आलेलं आहे? 67 न्यू. 67 न्यू म्हणजे काय? 67 नवीन इथे रिझल्ट येऊ शकतात किंवा आलेले आहेत. क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर जे आहे ना, ते तुम्हाला आता प्रत्येक दिवस पाहायला भेटतो. 20 एप्रिल, 18 एप्रिल, 17 एप्रिल. समजा मी इथे टाकलं 15 एप्रिल. सो 15 एप्रिलला कोणाचा रिझल्ट आला? ह्या कंपनीचा रिझल्ट आला, ह्या कंपनीचा रिझल्ट आला, तेजस नेटवर्कचा आला, लोटस चॉकलेटचा आला. त्यानंतर समजा हे 15 एप्रिल वगैरे सगळं जाऊ दे. आपण एक काम करूया, आपण लेटेस्ट वाला रिझल्ट टाकूया. 20 एप्रिल. 20 एप्रिल. 20 एप्रिल कधी होती? 20 एप्रिल आज आहे. सो 20 एप्रिल टाकलं. 20 एप्रिलला कोणाचा रिझल्ट आला? ही सगळी तुम्हाला लिस्ट आलेली आहे. PNB गिफ्ट आहे, SML महिंद्रा आहे, त्यानंतर नवकार कॉर्पोरेशन आहे, E22 काय आहे, E2E नेटवर्क आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे. ठीक आहे. बऱ्याचशा कंपन्या, छोट्या छोट्या कंपन्या. आता ही जी कंपनी आहे, समजा एस एम एल महिंद्रा नावाची कंपनी दिसते काय सर्वांना, की मी एकटाच बोलतोय? दिसतंय. ओके. ह्या कंपनीची प्राइस आहे 4,322. कंपनीची मार्केट कॅप आहे 6,200. म्हणजे छोटी कंपनी आहे, साधारणतः स्मॉल कॅप कॅटेगरी, मिड कॅप कॅटेगरी मधली कंपनी आहे ही. ओके. PE वगैरे दिसतो. आता मला सांगा, हे जे रिझल्ट आहेत ना, हे जे रिझल्ट आहेत, 16%ची वाढ, 1%ची वाढ, ही काय दिसते तुम्हाला? हे इयर ऑन इयर रिझल्ट दिसते. इयर ऑन इयर म्हणजे काय? आता मार्च 2026 चे रिझल्ट आले, तो त्याने कम्पेअर केलेले आहेत कशासोबत? मार्च 2025 सोबत. सो इयर अँड इयर ह्या कंपनीमध्ये वाढ झाली. आता मला हे रिझल्ट बघून सांगा, तुम्हाला ही वाढ एवढी एक्स्ट्रा ऑर्डिनरी, अनएक्सपेक्टेड दिसते का छोट्या कंपनीमध्ये? छोट्या कंपनी फटाफट मोठ्या होतात, तुम्हालाही माहिती आहे. स्मॉल कॅप कंपन्या जास्त रिटर्न्स का देतात? बरेचसे लोक मला विचारतात की स्मॉल कॅप कंपन्या, स्मॉल कॅप बिझनेस जास्त रिटर्न्स का देतात? त्याच्यामागचं रिझन असं असतं ना, ज्या ज्या लोकांचे बिझनेस असेल त्यांना माहिती असेल की समजा तुम्ही एखादी 1 करोड रुपये कंपनी एखादी असेल, 1 करोड रुपये व्हॅल्युएशन वाली कंपनी असेल ना, तर त्या कंपनीला 1 करोड वरती 20%, 30%, 40% प्रॉफिट कमावणं सोपं असतं. पण एखादी कंपनी 1,000 करोडची असेल, तिला त्या कॅपिटल वरती 20%, 40% प्रॉफिट कमावणं फार कमी कठीण असतं. कारण की ती कंपनी ऑलरेडी एस्टॅब्लिश असते. ती कंपनी जास्त रिस्क घेऊ शकत नाही. जसं मी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सांगितलं की जर तुमच्याकडे कॅपिटल असेल 10,000 रुपये, तर 10,000 रुपयाच्या कॅपिटल वरती तुम्ही बेफाम रिस्क घेऊ शकता, अनलिमिटेड रिस्क घेऊ शकता. पण तुमचे 10,000 गेले तरी तुम्हाला काय होणार नाही. पण एखाद्या व्यक्तीकडे 1 करोडचा कॅपिटल आहे ना, तर तो तेवढी रिस्क नाही घेऊ शकत. त्याच्यात 1 करोड रुपये गेले तर त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. सो ज्याच्याकडे 10,000 रुपये कॅपिटल आहे आणि ज्याच्याकडे 1 करोड रुपये कॅपिटल आहे, ह्यांची रिस्क ॲपेटाईट वेगळी असणार. 1 करोड कॅपिटलवाला फार कमी रिस्क घेणार, 10,000 वाला जास्त रिस्क घेणार. त्याचप्रमाणे छोटे बिझनेसेस जास्त रिस्क घेऊ शकतात, त्यामुळे जास्त रिवॉर्ड त्यांना भेटू शकतो. मोठे बिझनेसेस तेवढी मोठी रिस्क
आपला बिझनेस ते दावावरती लावू शकत नाहीत मोठ्या रिस्कसाठी त्यामुळे. ठीक आहे. सो इथे बघा, ही एवढी काय मोठी याच्यामध्ये ग्रोथ नाही. So आपल्याला काय बघायचं की बाबा 20 एप्रिल आहे. आज 20 एप्रिलमध्ये असे कोणते शेअर आहेत ज्यामध्ये खूप मोठी चांगली ग्रोथ आली आहे. तो इथे बघा, ग्रोथचं तर माहिती नाही, पण इथे हा शेअर कोणते आहे, पीएनबी गिफ्ट. ओके. आता पीएनबी गिफ्ट मध्ये तुम्ही जर बघाल ना, तर इथे इयर ऑन इयर यांचं सगळं पडत चाललेलं आहे. ठीक आहे, पडत चाललेलं. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की बाबा रिझल्ट कधी लागला. हा रिझल्ट आज मार्केट चालू असताना लागला की संपल्यावरती लागला, हेही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो आपण एक काम करूया, आपण ना 18 एप्रिल वाला बघूया. कारण की मार्केट संपल्यानंतर जर रिझल्ट लागला असेल ना कोणाचा, तर मग आपल्याला आजच्या दिवसाची रिएक्शन पाहायला नाही भेटणार. सो 18 एप्रिल बघूया. 18 एप्रिलमध्ये गेलो. सो 18 एप्रिलमध्ये बघा, ही कोणती तरी एक कंपनी आहे. हाय काहीतरी कंपनी आहे, त्याचे तुम्हाला रिझल्ट दिसतील इथे. 100% ची ग्रोथ आहे. सो आपण एक काम करूया, ही जी कंपनी आहे ना, ही आपण ट्रेडिंग वरती आपल्याला भेटते का बघूया पहिलं. ट्रेडिंग वरती ही कंपनी भेटते का बघूया. ठीक आहे. ओके, आता इथे बघा. ओके, आता ह्या कंपनीमध्ये सरळ सरळ काय चालू आहे, सरळ सरळ तुम्हाला काय दिसते का इथे बघा. इथे बघा, हे काय, ह्याचा अर्थ काय, अप्पर सर्किट लागत गेले, लोअर सर्किट लागत गेले. सो ह्याच्यावरून तुम्हाला पहिली गोष्ट काय कळते, जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करणार ना, तेव्हा कोणत्याही कंपनीमध्ये ट्रेडिंग करायची नाही. ह्या कंपनीची मार्केट कॅप बघा ना किती आहे. या कंपनीची मार्केट कॅप आहे 86 करोड. 86 करोड. एखाद्या व्यक्तीकडे 5-10 करोड जरी असतील ना, तरी तो ती ही कंपनी हलवू शकतो, ह्या कंपनीचा शेअर हलवू शकतो. सो एवढ्या छोट्या कंपन्या नाही बघायच्या, आपल्याला मोठ्या कंपन्यांचे रिझल्ट हवेत. अदरवाईज तुम्ही इथे याल आणि डायरेक्टली इथे छोटी कंपनीमध्ये शेअर लावा. लक्षात घ्या, 86 करोड म्हणजे काहीच व्हॅल्यू नाही शेअर मार्केटच्या हिशोबाने. थोडंसं खाली आहे, कोणत्या मोठ्या कंपनीचा रिझल्ट आहे का इथे, एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँक कंपनीचा रिझल्ट लागलेला आहे. कधी लागलेला आहे, 18 तारखेला. सो इथे तुम्हाला दिसतंय की बाबा इयर ऑन इयर ग्रोथ आहे, बट छोटीशी आहे. आपल्याला काय बघायचं आहे, इथे बघा. आता इथे बघा, इथे पण ही कंपनी 6 करोड, याचा बघून उपयोग नाही. ठीक आहे. इथे बघूया 5,000 करोड. ओके. एचडीएफसी बँक आहे, प्राइस मार्केट कॅप 6 करोड. ठीक आहे. आयसीआयसीआय बँक 9 करोडची मार्केट, 9 लाख करोडची मार्केट कॅप आहे. नेटवर्क 18 इंडिया 5,000 करोडची मार्केट कॅप आहे. मी एक काम करतो, नेटवर्क 18 इंडियाचा शेअर जो आहे ना, तो इथे सर्च करतो. नेटवर्क 18 इंडिया. ओके, आता बघा, हा शेअर मी इथे सर्च केला, शेअर दिसतोय का मला पहिलं म्हणजे. एकच मिनिट. नेटवर्क 18 मीडिया, अदरवाईज आपल्याला परत नवीन शेअर घ्यावा लागेल. ओके, इथे बघा, या ठिकाणी जो आहे ना, नेटवर्क 18 मीडिया 35 रुपयाच्या शेअरच्या आसपास पाहिजे. रिझल्ट याचा चांगला आलेला आहे. ठीक आहे. रिझल्ट खूप जास्त चांगला नाही, बट ठीक आहे, चांगला आलेला आहे. सो तुम्ही इथे बघाल ना की आता या ठिकाणी बघा, तुम्हाला हा शेअर ऑलरेडी रिझल्ट चांगला आलेला आहे. बऱ्याच लोकांना ऑलरेडी माहिती आहे, शेअर तुम्हाला ऑलरेडी इथे पळताना दिसलेला होता आणि आत्ताच होता. तो एका इम्पॉर्टंट लेवलवर आहे. ट्रेडिंग कशी करायची ते सांगतो तुम्हाला. रिझल्ट चांगला आलाय म्हणजे काय, रिझल्ट चांगला आलाय म्हणजे फंडामेंटल चांगले आहेत. ठीक आहे. रिझल्ट चांगला आलेला आहे म्हणजे फंडामेंटली पुश भेटलेला आहे. रिझल्ट का बघायचा, फंडामेंटली पुश भेटलेला आहे का, भेटलेला आहे. आता आता आपल्याला बघायचं की तो बाबा टेक्निकली एका इम्पॉर्टंट लेवलला आहे का. रिझल्ट चांगला आहे म्हणजे तुम्ही तो डायरेक्ट शेअर घेतलाच असा त्याचा अर्थ होत नाही. टेक्निकली चांगल्या लेवलला आहे का, तर इथे टेक्निकल लेवल काय दिसते आता मला, टेक्निकल लेवल दिसते मला ही वाली आहे, ही वाली. सो ह्याचा सिंपल अर्थ काय की जर पुढच्या काही दिवसांमध्ये ह्या लेवलच्या ब्रेकआउट येत असेल, ह्या लेवलचा ब्रेकआउट ही कंपनी देत असेल, तर मी या शेअरमध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतो विथ प्रॉपर स्टॉप लॉस आणि टार्गेट. का करू शकतो, कारण फंडामेंटली पुश ह्याला भेटलेला आहे. सो आपल्याला काय बघायचं, एखादा ब्रेकआउट येतोय किंवा एखादा ब्रेकडाऊन येतोय, त्याला फंडामेंटल काय रिझल्ट आहेत. ओके, आता इथे समजा आयसीआयसीआय बँक, मी आयसीआयसीआय बँक टाकलं, आयसीआयसीआय बँक टाकलं. आयसीआयसीआय बँकमध्ये बघा, रिझल्ट जो आहे तो इथे मला 28% इयर ऑन इयर इबिटा डाऊन झालेला दिसतो. सो इथे आता मला फंडामेंटली डाऊन झालेला दिसतोय, बट टेक्निकली मला असा काही निगेटिव्ह सिग्नल दिसतोय का, ते मला बघायचं. किंवा निगेटिव्ह ब्रेकआउट, निगेटिव्ह ब्रेकडाऊन आहे का, ते बघायचं. सो अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी सर्व इथे अनालिसिस करू शकता आणि शोधू शकता बेसिकली. आता बघा, जीएसएम फॉइल्स मार्केट कॅप फार कमी, मार्केट कॅप छोटी असलेले शेअर्स घ्यायचे नाही. येस बँक. ओके, येस बँक मध्ये पण बघूया, मार्केट कॅप थोडीशी आहे, जे मोठी सुद्धा आहेत. आता इथे बघा, येस बँक मध्ये तुम्ही जर बघाल ना, तर तुम्हाला काय दिसतं आहे, परत एकदा रिझल्ट थोडासा नेट प्रॉफिट बेटर दिसतोय. सो पुन्हा मला इथे पॉझिटिव्ह काय दिसतंय का, म्हणजे पॉझिटिव्ह ब्रेकआउटची काही चिन्ह दिसत आहेत का, जर दिसत असतील तर त्या ठिकाणी मी इथे इंटरेस्टेड असणार. हे फक्त आजच्या दिवसाचं नाही, पुढे मोठ्या मोठ्या कंपनीचे रिझल्ट आहेत. लाईक हिंदुस्थान युनिव्हरचा रिझल्ट आहे, बजाज फायनान्सचा रिझल्ट आपण बघितलेला आहे, कधी आहे तो,
ठीक आहे, इथे आपल्याला सर्च करून ओके नाही याच्यामधलं सर्च होईल ठीक आहे. एप्रिलमध्ये जाऊया. ठीक आहे, इथे आपण काही सर्च करून होतं का बघूया. ओके, जो रिझल्ट कोणाचा लागलाय बजाज कंझ्युमर. कधी लागला रिझल्ट? एप्रिल महिन्यामध्येच लागलेला आहे साधारणतः. सो बजाज कंझ्युमरचा तुम्ही रिझल्ट चेक करा इथे. काय बजाज कंझ्युमरचा रिझल्ट आहे? काय सांगतोय? 100% ग्रोथ झालेली आहे बजाज कंझ्युमरच्या शेअरमध्ये. ठीक आहे. रिझल्टमध्ये काय-काय बघायचं म्हणजे आपल्याला फक्त हे फॅक्टर इथे जे इम्पोर्टंट आहेत ना तेच बघायचे. ते मोठ्या प्रमाणात वाढले आहेत का? मोठ्या प्रमाणामध्ये वाढले पाहिजे तरच बघायचं. आता मी एक काम करतो बजाज कंझ्युमर जातो आणि इथे क्लिक करतो. बजाज कंझ्युमरमध्ये बघा, रिझल्ट जो आहे तो लागलेला होता कधी साधारणतः 17 एप्रिलच्या आसपास आय थिंक रिझल्ट लागला यांचा. ठीक आहे. 17 एप्रिलला रिझल्ट लागल्यानंतर शुक्रवारच्या दिवसामध्ये वगैरे बघा त्याने चांगला एक अप्पर कॅन्डल बनवली. चांगला एक ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. चांगला ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला. सो आता समजा बजाज कंझ्युमरमध्ये मला जर पॉझिटिव्ह ब्रेकआउट दिसत असेल इथे बघा लाईफ टाईम आहे बजाज कंझ्युमरचा. जर मला बजाज कंझ्युमर येत्या काही दिवसामध्ये ह्या लाईफ टाईम हायचा ब्रेकआउट येताना दिसला तर मी ह्यामध्ये इंटरेस्टेड असणार कारण की टेक्निकली तर हा चांगला जातोच आहे बट फंडामेंटली पण एक पुश भेटलेला आहे 100%च्या प्रॉफिट ग्रोथमुळे. ठीक आहे. आता बजाज कंझ्युमरने चांगला प्रॉफिट दिलेला आहे. बजाजच्या भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहे. बजाज फायनान्सचा पण रिझल्ट आहे. सो तुम्ही एक अंदाज लावू शकता की बाबा बजाज फायनान्सचा रिझल्ट कशा प्रकारे येऊ शकतो ते. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही अंदाज लावू शकता. आता तुम्ही जर बघाल तर बजाज फायनान्स परत एकदा ऑलरेडी वरती जायला सुरुवात झालेली आहे आणि येस लाईफ टाईम हायच्या जवळ तो सुद्धा आहे. सो रिझल्ट समजा बजाज फायनान्सचा चांगला आला, तर तो सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा लाईफ टाईम हाय ब्रेक करताना दिसू शकतो आणि तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड असू शकता ट्रेडिंग करण्यासाठी. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी इथे चेक करून घेऊ शकता, बघून घेऊ शकता. तुम्हाला समजा सर्व एप्रिल महिन्याचे रिझल्ट हवेत. मी हे कॅन्सल करतो. आता मला ठीक आहे. मग एकदा परत एकदा रिफ्रेश करून बघतो. ओके. स्क्रीनरवरती गेलो. इथे रिझल्ट आले 67 न्यू. सो मला हे समजा 16 एप्रिलचा रिझल्ट आहे. 16 एप्रिलमध्ये गेलो. मला हे सर्व रिझल्ट आले. मला असा शेअर बघायचा आहे ना, की बाबा ज्या शेअरमध्ये रिझल्ट एकदम भारी आलाय. आता इथे समजा वारे रिन्युएबल्स. वारे रिन्युएबलचा रिझल्ट एकदम भारी आलाय. 60% 70%ची ग्रोथ आहे. 16 एप्रिलला हा रिझल्ट आला. ओके. 16 एप्रिलला हा रिझल्ट आला. 16 एप्रिलला रिझल्ट आल्यानंतर काय झालंय बघा. मी डेली टाइम फ्रेम लावतो पहिले इथे. ओके. 16 एप्रिलला रिझल्ट आल्यानंतर काय झालं बघा. 13 एप्रिलपासून ॲक्च्युअली वाढायला लागला. 16 एप्रिलला रिझल्ट आला. 16 एप्रिलला रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला इथे काही ब्रेकआउट दिसला का? ब्रेकआउट दिसला तुम्हाला? येस. सो ब्रेकआउट दिसल्यानंतर आपल्याला आपण जर समजा डेली हे बघत असलो असतो आपल्याला दिसलं असतं की बाबा वारे इंजिनिअरचा रिझल्ट खूप जास्त चांगला आहे प्लस त्यामध्ये ब्रेकआउट पण आलेला आहे. सो ही एक चांगली लेवल असू शकते बाईंग करण्यासाठी. ओके. पुन्हा समजा जर वारे रिन्युएबल्स ही जर कंपनी तुम्हाला या ठिकाणी रिटेस्ट देऊन रिटेस्ट करून वरती जाण्याचा प्रयत्न करत असेल तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड करू शकता. ओके. आपल्याला काय बघायचं आहे की कंपनीला फंडामेंटल पुश भेटतो आहे का? फंडामेंटल रिझल्ट चांगले आहेत का? आणि टेक्निकल पॅटर्न काय सांगतं? असं नाही रिझल्ट चांगले आले की तुम्ही उठसूट घेत चला. टेक्निकल पॅटर्नवरतीच आपल्याला शेअर घ्यायचा आहे किंवा शेअर घ्यायचा असतो. तर व्हीएसटी इंडस्ट्रीज. व्हीएसटी इंडस्ट्रीजचं 4,000 करोडची मार्केट कॅप आहे. हरकत नाही आपल्याला चेक करायला हरकत नाही. ठीक आहे. इथे बघ. रिझल्ट खूप चांगला आलेला आहे बट मार्केट टॉप पासून रिझल्ट चांगला आल्यानंतर मार्केट मोठं गॅप अप झालं. मोठा गॅप अप झाला इथे बघा. इथून मोठा गॅप अप झाला तिथून थोडासा मार्केट पडत आहे. तुम्हाला परत एकदा चांगला ब्रेकआउट जर भेटत असेल तर तुम्ही यामध्ये फंडामेंटल पुश भेटल्यानंतर नक्कीच ट्रेडिंग करू शकता. अजून जर मी इथे खाली जायचं म्हटलं आय थिंक मला एंजल वन दिसत होती. एंजल वनचा रिझल्ट पण चांगला आहे. ओके. एंजल वनचा रिझल्ट पण चांगला आहे. चेक करूया. इथे बघा. एंजल वनचा रिझल्ट चांगला आहे. कधी आलेला होता तो? 16 एप्रिलला आला. 16 एप्रिलला रिझल्ट आल्यानंतर इथे बघा. 13 एप्रिल, 15 एप्रिल या ठिकाणी बघा. काय झालेलं होतं? ऑलरेडी ब्रेकआउट दिलेला होता. रिझल्टच्या आधीच ऑलरेडी ब्रेकआउट दिलेलं होतं त्याने. ऑलरेडी ब्रेकआउट दिल्यानंतर तुम्हाला इथे रिझल्ट चांगला आला 16 एप्रिलला. या ठिकाणी एक मिनिट हा. या ठिकाणी ही 15 एप्रिलची कॅन्डल आहे. ह्याने रिटेस्ट दिला. रिटेस्ट दिल्यानंतर हा हाय तोडून वरती गेला. सो रिझल्ट या दिवशी आलेला होता. तुम्हाला समजलं पाहिजे होतं की बाबा ही ब्रेकआउट लेवल आहे. हा ब्रेकआउट झाल्यानंतर मी यामध्ये ट्रेड घेऊ शकतो विथ द हेल्प ऑफ स्मॉल एसएल. सो अशा प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये रिझल्ट अनालिसिस करायचे असतात. ठीक आहे. रिझल्ट कसे अनालिसिस करायचे मी तुम्हाला असं नाही म्हणत त्याचा प्रॉफिट जाऊन बघा, त्याचा रेव्हेन्यू जाऊन बघा, त्याच्या 10 गोष्टी जाऊन बघा. काहीच गरज नाही.
या वेबसाईटवरती ह्या 4 गोष्टी बघा, कोणत्या एकदम भारी तुम्हाला चांगले रिझल्ट दिसतात त्या शेअरवरती जावा आणि काम करा. ठीक आहे, इथे बघा. आता हा कोणता शेअर आहे? गणेश होल्डिंग्स. मग गणेश होल्डिंग्समध्ये काय मार्केट कॅप 7 करोडची आहे, त्याच्याकडे 1 करोड आहे, तो पण हा शेअर हलवू शकतो. सो अशा शेअरमध्ये जायचं नाही. ओके, रिझल्ट चांगला पाहिजे. इथे बघा एसजी फिन्झो फायनान्सवाल्या कंपन्यांचे रिझल्ट सगळे तुम्हाला इथे चांगले दिसत आहेत. मी तुम्हाला काहीतरी काय इंडिकेशन देण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला समजलं असेल. फायनान्सवाल्या ज्या कंपन्या आहेत, एंजल वन असेल किंवा आता हे तुमचं एसजी फिन्झो वगैरे असेल, या सगळ्या फायनान्सवाल्या कंपन्या आहेत. यांचे रिझल्ट चांगले येतात. सो ऑब्व्हियसली कदाचित फायनान्सवाल्या अजून कंपन्यांचे रिझल्ट जे पुढे येणार तेही चांगले येऊ शकतात. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा अभ्यास सुद्धा नक्कीच करू शकता. लक्षात घ्या, रिझल्ट फक्त बघायचे फंडामेंटल पुशसाठी. जर फंडामेंटल पुश भेटलेला असेल आणि त्याच वेळेला जर तो शेअर एका टेक्निकल पॅटर्नचा ब्रेकआउट देत असेल, ब्रेकडाऊन देत असेल, इम्पॉर्टंट लेवलच्या वरती जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. कारण की फंडामेंटली त्या कंपनीला पुश भेटलेला आहे रिझल्ट आल्यामुळे. असं नाही की रिझल्ट आला, शेअर पळत सुटला, त्यामध्ये तुम्ही एंट्री घेतली, असं नाही. तो शेअर खाली पडणार कधी ना कधी, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी खाली पडणार, परत वर जाणार. तो परत वर जाताना तो ब्रेकआउट येईल, त्यामध्येच तुम्हाला इथे एंट्री घ्यायची आहे. इथे जे पण मी शेअर केले तुम्हाला, शेअर जे डिस्कस केले ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी होते. माझं कोणते रिकमेंडेशन नाही की तुम्ही जावा आणि ते शेअर तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन ते तुम्ही नक्कीच बाय करू शकता. लक्षात घ्या, अशाच प्रकारचे ऍडव्हान्स गोष्टी आहेत. तर ही गोष्ट मला सांगा किती लोकांनी पहिल्यांदा शिकली. ही गोष्ट पहिल्यांदा किती लोकांनी शिकली आहे मला नक्की सांगा. आणि सोबतच तुमच्यापैकी किती लोक आपल्या ह्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन आहेत तेही नक्की सांगा. नसाल जॉईन, चॅनलची लिंक मी तुम्हाला सेंड केलेली आहे कमेंट बॉक्समध्ये, ती नक्की जॉईन व्हा. ओके, फ्री टेलिग्रामला ह्या तुम्ही जॉईन नसाल, चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्समध्ये चेक केलेली सेंड केलेली, नक्की तुम्ही जॉईन व्हा. सोबतच तुमच्यापैकी किती लोकांनी हा असा कन्सेप्ट पहिल्यांदा शिकला मला नक्की सांगा. तुम्हाला जर आपल्याकडून शेअर मार्केट ऍडव्हान्स मध्ये शिकायचं असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलं आहे की या बुधवारपासून म्हणजे परवापासून, आता ऍक्च्युली आपण आधीच सुरू करणार होतो कोर्स, आजपासूनच सुरुवात करणार होतो, बट बऱ्याच लोकांची अजून प्रोसेस वगैरे बाकी आहे. सो जर तुम्हाला आपल्याकडे हा 20 दिवसांचा ऍडव्हान्स कोर्स करायचा असेल तर आपल्या अंडर तुम्हाला एंजल वनचं अकाउंट ओपन करावं लागेल. एंजल वनच्या अकाउंटसाठी लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्स मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये जो आहे तो ह्या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. शेअर मार्केट बद्दल ज्या पण मी आता इथे गोष्टी शिकवल्या तर तुम्हाला सर्व ऍडव्हान्स मध्ये शिकवणार आहे. 20 दिवसांमध्ये लाईव्ह मध्ये रोज रात्री 9 वाजता हा लाईव्ह असणार आहे. जर तुम्हाला लाईव्ह फ्री मध्ये हा कोर्स अटेंड करायचा असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मी एंजल वनच्या अकाउंटची लिंक दिलेली आहे. तुमचं एंजल वन अकाउंट आपल्या अंडर असेल किंवा ओपन करणार असेल तर हा कोर्स तुम्हाला फ्री भेटेल. ऑलरेडी तुमचं दुसरीकडे एंजलचं अकाउंट असेल, ऑलरेडी आपल्याकडेच अकाउंट असेल, कोर्स तुम्हाला फ्री भेटणार. तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती एक आयडी येतो, तिथे आम्हाला मेसेज करा. जर तुमचं एंजलचं अकाउंट दुसरीकडे असेल तर तेही तुम्ही आमच्याकडे शिफ्ट करून घेऊ शकता. ओके, शक्य असेल तर आपण तेही करून घेऊ. सो तुम्ही नक्की मेसेज करा. ठीक आहे, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये एंजल वनची लिंक तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, तिकडे तुम्हाला नक्कीच मेसेज करू शकता. सोबतच तुम्हाला जर आपल्या अशा प्रकारचे फ्री सेशन्स रोज अटेंड करायचे असेल, लक्षात घ्या पेड कोर्स सुरू झाला. ऍक्च्युली पेड कोर्स नाहीच आहे, पहिलं म्हणजे फ्री कोर्स आहे. सो तो कोर्स सुरू झाला ऍडव्हान्स कोर्स, तो फ्री सेशन होणार नाही तसं नाहीये. फ्री सेशन मी घेणार आठवड्यातनं, मी 4 ते 5 दिवस ट्राय करणार फ्री सेशन घ्यायचा. ओके, रोज घेता येणार नाही, बट 4 ते 5 दिवस मी ट्राय करणार फ्री सेशन शेअर मार्केटचे घ्यायचं, ते मी घेणार. भले ऍडव्हान्स कोर्स सुरू होईल रात्री 9 वाजता, त्याच्या आधी मी फ्री सेशन घेईन. सो ते आपले सुरू राहणार आहेतच. ठीक आहे, सो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. ओके, क्रिप्टोसाठी पण आपण वर्क करतो आहे, बट समोरून तसा रिस्पॉन्स आला पाहिजे कंपन्यांकडून. सो ते झाल्यानंतर आपण क्रिप्टोसाठी पण ह्या गोष्टी सगळ्या घेऊन येणार आहोत ऍडव्हान्समध्ये. ओके, क्रिप्टोवरती आपला मेन फोकस अल्गोवरती असणार आहे. सो त्या रिलेटेड गोष्टी आपण तिकडे घेऊन येऊ. तुम्हाला करंटली शेअर मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर एंजल वनची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये दिलेली आहे, तिकडून फ्री अकाउंट ओपन करा. बऱ्याच जणांचे अकाउंट पेंडिंग आहेत, त्यांनी सुद्धा नक्की प्रोसेस कंप्लीट करा. ओके, भरपूर जणांचे अकाउंट जे आहेत ना एंजल वन मध्ये पेंडिंग आहेत, म्हणजे त्यांनी प्रोसेस कंप्लीटच नाही केलेली अकाउंट ओपनिंगची. सो ते प्रोसेस कंप्लीट करा, ह्या लिंकवरती परत एकदा जावा, प्रोसेस कंप्लीट करा आणि जॉईन व्हा आपल्या ऍडव्हान्स कोर्सला. ओके, परवापासून. ठीक आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्व महत्त्वाच्या लिंक कमेंट बॉक्समध्ये चॅट बॉक्समध्ये दिलेल्या आहे. थँक्यू, धन्यवाद.